शुभ संध्याकाळ मॅम. अभी कितना 3 घंटा ले रहे हैं. ठीक है शुभ संध्याकाळ मॅम. मॅडम सोबत पेढा खायचा नाही. इथून खातोय. व्हिडिओ ऑन करायचा नाही. थांब. शुभ संध्याकाळ मॅम. काय सगळे आले आपल्या वर्गात? येत आहेत ना? 2 मिनिटं थांबूया, मग आपण प्रार्थना सुरू करूया. जास्त जण आले नाही, 3च जण आले. 3 जण आलेत. हो. मग आज प्रार्थना कोण सुरू करणार? मी मॅम. मी छान छान. तिघही करूया. पहिलं कडवं तनुष बोल, दुसरं स्वरा बोलेल आणि तिसरं ऋत्विक बोलेल. ठीक आहे? मॅम मी दुसरं बोलणार. हा, चालेल की पहिलं बोलायचंय तुला? दुसरंच म्हणतो. दुसरं. ठीक आहे. मग तनुष तू सुरू करतोस? मॅम हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा वेश साहे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा बसरो बनावर सुतते वागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःख जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देईल आम्हाला काजळ्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना. छान. आता आपण मागच्या वेळेला क्लासमध्ये बोलावे कसे हा धडा घेतला होता ना? सगळ्यांकडे आहे प्रिंटआउट? हा, चालेल. मग आपण वाचूयात. 12वा धडा आहे. पहिलं वाचून घेऊयात, मग त्याचा आपण स्वाध्याय सोडवूया. मॅम कुठला पेज नंबर? पेज नंबर सांगते. 18 पेज नंबर 18. एका मिनिटात काढून झाला. हो, छान. छोटासा धडा आहे, बोलावे कसे. एकदा कोण वाचणार? एक एक पॅरेग्राफ किंवा अख्खा धडा वाचला तरी चालेल. कोण वाचतं? मम्मी. मम्मी. सगळे
हात वर केले. एक काम करूया, सगळ्यांनी वाचा, आपली रिव्हिजन होऊन जाईल. पहिलं कोण वाचतं? मॅम मी. हा बरं, वाच. ऋत्विक वाच. मग तनुष, स्वरा, तनुष, इरा, अनिशा. एक दिवस संजू तनुज. फोन करतो. तेव तेव तेवढ्यात तिथे अंजू अंजू. येते. हम्म. अंजू येते. हॅलो काका, मी संजू बोलतोय. अहो चुकीचा नंबर संजू लागला आहे. संजू झटकन फोन ठेवून देतो. अंजू त्याला समजावून सांगते. संजू, तू चुकीचा नंबर लावला होता. त्यामुळे तू त्या वया व्यक्तीला मला माफ करा. चुकून तुमचा नंबर लागला. संजू समजून नम्रपणे नायला हवं होतं. छान. पुढचं स्वरा वाचतेस, प्रसंग दुसरा. मॅम, हा बोल आज स्वरी. मी लेट झाली कारण माझा जॉईनिंगला थोडा प्रॉब्लेम आला होता. काही नाही चालेल. आता मॅम आपण मी पण वाचतो. सगळ्यांना वाचायचंय. मी सगळे वाचतो. वाचतात. मॅम आणि नाव आपण काय आहे? मी वाचते. मी वाचतो. मी मॅम स्टोरीचं नाव काय आहे? सगळ्यांना वाचायला देणार. त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर पण करणार आहोत. स्वाध्याय तो पण करणार आहोत, एक्सरसाइज. ते पण प्रश्न सगळ्यांना मिळणार. धड्याचं नाव आहे बोलावे कसे. बोलावे हा. कसे 12वा धडा आहे पुस्तकात. पान नंबर 18. मॅम मी रीड करू. कोण? मॅम मी. हा, तुला पण देणार तनुष, सगळ्यांना देणार, प्रत्येकाला संधी मिळणार. मॅम रीड करू. स्वरा वाचेल, मग तू पुन्हा वाच, ठीक आहे? आणि मी कधी वाचणार? तुला मी प्रश्न विचारणार, प्रश्न वाचायला सांगणार आणि त्याचं उत्तर द्यायला सांगणार. चालेल? हा. हा, चल वाच. प्रसंग दुसरा. बस मध्ये खूप गर्दी. शेजारी एक आजी उभ्या आहेत. दिनेश एक जागेवर बसला आहे. आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो. आजी, तुम्ही या जागेवर बसा.
आजी दिनेशच्या जागेवर बसतात. किती गुणी मुलगा आहेस तू? आजी दिनेशकडे दिनेश काय मग? आजी दिनेशकडे पुढे काय आहे? आजी दिनेशच्या जागेवर बसतात. किती गुणी मुलगा आहेस तू? आजी मॅम ते काय आवड? आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या. ठीक आहे, आता मला अनिशा सांगते हा धडा कशावर होता आपला? 2 प्रसंग आहेत ह्या धड्यामध्ये. प्रसंग पहिला आणि प्रसंग दुसरा. तर पहिला प्रसंग कशावर आहे सांगता येईल? स्वरित तू सांगशील? स्वाध्याचं पेज जाऊ का? स्वाध्याय नाही, मी विचारलं की तुम्ही हे 2 प्रसंग वाचले, ते कशावरती आहेत, कशाशी संबंधित आहेत, रिलेटेड आहेत? बोलावे कसे? बोलावे कसे? म्हणजे इंग्लिश बस मध्ये खूप असायचा. म्हणजे बस इंग्लिश मध्ये मध्ये आपण गर्दी. ज्याला मॅनर्स म्हणतो ना, मॅनर्स कसे मॅनर्स असावेत, फोनवर मराठीमध्ये काय वर्तणूक किंवा योग्य वर्तणूक, वागणूक, खूपच छान वागणूक असेल तर त्याला आपण संस्कार असं सुद्धा म्हणतो. आणि आपण कसं बोलावं, तर मी एकदा तुम्हाला हा धडा वाचून दाखवते. धडा 12वा, बोलावे कसे. प्रसंग पहिला. एके दिवशी संजू फोन करतो, तेवढ्यात तिथे अंजू येते. मॅम मी तर बोलावे कसे तर शीट वाचू? नाही, मी एकदा वाचून दाखवते, मग सगळ्यांना मी स्वाध्याय विचारणार आणि मला एकेकाने एकेका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं, ठीक आहे? यस मॅम. हा. प्रसंग पहिला. एके दिवशी संजू फोन करतो, तेवढ्यात तिथे अंजू येते. हॅलो काका, मी संजू बोलतोय. संजू झटकन फोन ठेवतो. अंजू त्याला समजावून सांगते, अहो हा चुकीचा नंबर लागला आहे. संजू, तू चुकीचा नंबर लावला होतास, त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा, तुमचा नंबर चुकून लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतंस. ठीक आहे. प्रसंग दुसरा. बसमध्ये खूप गर्दी, शेजारी एक आजी उभ्या आहेत. दिनेश एका जागेवर बसला आहे. आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो. आजी, तुम्ही या जागेवर बसा. आजी दिनेशच्या जागेवर बसतात. किती गुणी मुलगा आहेस तू? आजी वृद्ध व्यक्तींना बस, रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणे हे सर्वांचं कर्तव्यच असतं. आजी दिनेश गुणी म्हणजे काय? गुणी म्हणजे काय? गुणी म्हणजे खूप छान गुण असलेला चांगला मुलगा, गुड बॉय. गुड बॉय ज्याला म्हणतो ना, तुम्ही काही चांगलं काम केलं की आई बाबा म्हणतात, टीचर म्हणतात गुड बॉय, त्याला मराठीत म्हणतो गुणी. तर ह्याच्यात 2 प्रसंग आहेत. आपण कुठलाही चुकीचा नंबर डायल केला तर तेव्हा नम्रपणे म्हणायचं की माफ करा, मी चुकून तुमचा नंबर लावला होता. अचानक फोन ठेवून दिला तर समोरच्या व्यक्तीला कळणार नाही कशासाठी फोन केला होता, कोणी केला होता. नीट समजावून सांगायचं, माफ करा, तुमचा नंबर चुकून लागला.
आणि दुसरा प्रसंग, आपण बसमधून जात आहोत, आपण आरामात बसलो आहोत आणि आपल्या शेजारी वृद्ध व्यक्ती म्हणजे कोण? ओल्ड मॅन. ओल्ड मॅन. असं जर कोणी ओल्ड मॅन आलं, वृद्ध व्यक्ती आलं, तर आपल्याला काय करायला पाहिजे तेव्हा? आपण त्यांना म्हणायला पाहिजे की अरे तुम्ही उभं करा, तर ते इकडे बसा. आपण स्वतः उठायचं आणि त्यांना बसायला जागा द्यायची आणि त्यांना बसू द्यायचं, कारण ते काय आहेत? वृद्ध आहेत, ते म्हातारे झालेले आहेत, त्यांचे हातपाय दुखत असणार, त्यांना चालायला त्रास होत असणार. अशा वेळी आपण उठून त्यांना जागा दिली पाहिजे. ठीक आहे, आता आपण स्वाध्याय करूया. रेडी सगळे? हो मॅम. चल मग अनिशा, पहिला प्रश्न वाच बरं. अनम्यूट कर तुझा माईक आणि सांग पहिला प्रश्न. अनम्यूट कर, अनम्यूट. स्वाध्याय प्रश्न पहिला. तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. मग तेव्हा तू काय करशील? त्यांना बसायला सांगेल. मी उठेल आणि माझी सीट किंवा माझी जागा त्या वृद्ध व्यक्तीला देईन आणि बसायला सांगेन. प्रश्न दुसरा, आयुष वाच. मॅम पेज नंबर काय आहे? पेज नंबर 19. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभा आहेत. काय करशील तू मग? आम्ही उठील आणि त्यांना सांगेल बसा आपल्या जागेवर. काय सांगशील? त्या तर वृद्ध नाहीयेत. मग त्यांच्याजवळ लहान मूल आहे, लहान मुलाला धरून त्यांना उभं राहता येणार नाही, म्हणून बरोबर तू त्यांना बसायला सांगशील. बरोबर उत्तर दिलंस तू, परफेक्ट उत्तर दिलंस. इरा, पुढचा प्रश्न वाचतेस? तुमच्या तुमच्या घरच्या इथे बघ. तुमच्या पुढे बघ. फोनवर हे बघ, इथे बघ. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे. काय करशील मग तू? काय करशील तू? मॅम मी रीड करू का? मी फर्स्ट स्वाध्याय इथं लागला. वाचून आन्सर लिहू का? लिही, चालेल. बरोबर म्हटलीस इरा. चुकीचा नंबर लागला, सांगशील त्यांना की हा नंबर चुकीचा आहे, तुम्ही जो नंबर डायल केलाय, तुम्हाला जी व्यक्ती पाहिजे ती मी नाही, चुकीचा नंबर आहे. मधुरा, रीड करू? एकेकाला सांगणार मी, सगळ्यांना सांगणार. मधुरा म्हणून एक जॉईन झाले, नाव काय बाळा तुझं? ऋग्वेद. ऋग्वेद. अच्छा, हा. ऋग्वेद, वाचतोस पुढचा प्रश्न? कॅमेरा ऑन ठेव, कॅमेरा ऑन ठेव.
ई ई आहे बघ. कालील रक एखादी रक रक्काने खाली नाही नाही, अजून 2 प्रश्न आहेत बघ. आता इराने वाचलं ना, तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे, त्याच्या पुढचं. एखादी अनो अनोळखी व्यक्ती पत्ता हम्म. शोधत तुमच्या घरी आली आहे. एखादी अनोळखी व्यक्ती म्हणजे स्ट्रेंजर. इंग्लिश मध्ये आपण ज्याला स्ट्रेंजर म्हणतो, जिला तुम्ही ओळखत नाही अशी व्यक्ती तुमच्या घरी पत्ता शोधत आलीये. मग तुम्ही काय कराल? पत्ता म्हणजे ऍड्रेस. आम्ही पत्ता मी म्हणजे आम्ही मी मी मदत करणार. मी मदत करणार. शाबास, तिला मदत करणार. त्या व्यक्तीला सांगणार कुठला मदत करणार. छान. कुठला रस्ता कुठे जातो ते त्या व्यक्तीला सांगणार. तिला मार्गदर्शन करणार की तुम्ही ह्या रस्त्याने जा, पुढे तुम्हाला एखादा चौक लागेल किंवा बस स्टॉप लागेल, हे तिला सांगणार व्यक्तीला. पुढचा प्रश्न आता स्वरित वाच. स्वरित, पुढचा प्रश्न वाचतोस? अनम्यूट कर, अनम्यूट. स्वरित अनम्यूट कर. माझा तर त्या प्रश्न वाचून आणि उत्तर लिहून जायचा गोष्टी झाला नाही. आता उ शेवटचा प्रश्न आहे ना, तो तू वाच आणि त्याचं मला उत्तर सांग. हे करतो. या अगोदर त्या ई आणि ई चा फिनिश करू का? ते करतात हे बघ. आधी तोंडी सांग ना, सगळे तोंडी करूया, मग तुम्ही लिहा. बंद ठेवायचा की तुमच्या शाळेतला एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहते. मग काय कराल? मी त्याला मदत करणार बसवर चढायला. मी छान. त्याला अपंग पण रोड क्रॉस करायला हेल्प करणार. अपंग म्हणजे काय? ज्यांना चालता येत नाही, जे व्हीलचेअरवर वगैरे असतात, खुर्चीवर इंग्लिशला असतात, आपण हँडिकॅप्ट म्हणते. त्यांना तुम्ही काय करणार? मदत कराल. जर तो ब्लाइंड असेल, अंध असेल, तर रस्ता क्रॉस करायला, बोलता येत नसेल तर बोलण्याची काही मदत करू शकतो. जर त्याला चालता येत नसेल तर तुम्ही त्याची व्हीलचेअर पुढे करू शकता, अशी मदत करू शकता. सगळ्यांना समजलंय? आयुष, अनिशा, इरा, ऋग्वेद, ऋत्विक, स्वरा, तनुष, स्वरित, सगळ्यांना समजलंय? ह्याची उत्तर येणार होमवर्क मध्ये, गृहपाठ करणार सगळे.
पक्का 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 करणार? ठीक आहे. आणि पक्का. मग तुमची मिड टर्म एक्झाम कधी आहे सगळ्यांची? काय मॅम? शाळेचा पण अभ्यास असेल, तुमची मिड टर्म एक्झाम कधी आहे? एक्झाम सोमवार पासून आहे. सोमवार पासून? अच्छा. आणि वेनसडे वेनसडे पासून आहे. अनिशा तुझी कधीपासून आहे? मॅम पेपर झालाय मॅथमॅटिक्सचा. म्हणजे कसा ऑक्टोबर गेला? 4 कम्प्युटर झाला आता इंग्लिश व्हायला पाहिजे. अच्छा. मॅथ्स मंडेला आहे. माझं ऑक्टोबर 4 स्कूलचा अभ्यास 15 सप्टेंबर आहे. छान छान. स्कूलचा अभ्यास झाला सगळ्यांचा? मॅम गुड गुड हा. गुड. मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा स्वाध्याय पण पूर्ण करा. हे 5 प्रश्न आहेत, त्याची व्यवस्थित उत्तरं लिहायची. शुद्ध लेखनात चुका करायच्या नाहीत. शुद्ध लेखन चुका करायच्या नाहीत. पूर्णविराम वगैरे मॅम, व्यवस्थित लिहायचा. प्रश्न नंबर ई च उत्तर काय आहे? ईचं उत्तर, एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. काय करशील मग? मॅम ई नाही, ई. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे. काय करणार मग? मी त्यांच्या सोबत काय करशील? काय करशील? अनोळखी व्यक्तीचा, एखाद्या स्ट्रेंजरचा फोन आला, हॅलो, आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीचं नाव घेतलं, हॅलो गणू आहे का? मग मी म्हणणार की तू कोण बोलते? आणि माफ करा, तुम्हाला कोण हवंय? माफ करा, हा नंबर तुम्ही चुकीचा लावलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढचं एक व्याकरण म्हणजे ग्रामरचा छोटा पार्ट आहे, त्याला म्हणतो नाम. नाम म्हणजे नाव. माझं झालं नाही. तुम्ही लिहिताय पण का? माझं झालं नाही. अच्छा, तुझं झालं नाही. मग मी तुला विचारू का एक प्रश्न? समजा तुझ्या बाजूला बेंचवर बाकावर एक मुलगा बसतो, त्याने डबा आणला नाही, मग तू काय करशील? मी डब्बा शेअर करतो. डब्बा शेअर करशील. तू तुझ्या डब्यातली जे काही तू नेलं असेल, चपाती भाजी किंवा राईस, तू त्याला शेअर करशील. गुड. सगळ्यांचं झालं? आयुष तुझं? तुझं पण झालं ना आयुष? माझं झालं नाही. कोणाचं? कोण बोलते? तनुष बोलते ना? मला झालं नाही ते. हा, म्हणून मी तुला एक्स्ट्रा प्रश्न विचारला की बेंचवर बाजूला बसणाऱ्या विद्यार्थ्याने जर डबा आणला नाही तर तू काय करशील? आम्ही डब्बा शेअर करेल. गुड, व्हेरी गुड. आता आपण प्रश्न, हा बोल. आम्ही प्रश्न लिहायचा आहे नोटबुक मध्ये. चांगलं, प्रश्न लिहिला तर तेवढा सराव होईल तुमचा. आता प्रश्न 2 कडे जातोय. तो आपल्या ग्रामरचा पार्ट आहे. ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण. त्याच्यात नाम, इंग्लिश मध्ये ज्याला आपण नाऊन म्हणतो ना. इरा, तुझं झालंय नाऊन ग्रामर मध्ये? केलंय स्कूलमध्ये? नाही झालं? मग आपण सांगूया. नाऊन किंवा नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जे नाव देतो त्याला नाम असं म्हणतात. मग ती एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा गुण असेल, त्याला नाम असं म्हणतात. आता माझ्याकडे पेन आहे, तर पेन हे नाम आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे हा माऊस आहे, माऊस हे पण नाम आहे. तुम्ही क्लासमध्ये बसलेले आहात, सगळे मला दिसतायत इथे. तुमची सगळ्यांची नावं ही पण नाम आहेत. तर कोणतीही व्यक्ती, वस्तू आणि गुण
ह्यांना जे आपण नाव देतो त्याला काय म्हणतात? नाऊन. नाऊन. आणि नाऊन. मराठीत म्हणतात नाम. बोला सगळ्यांनी, नाम. 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 तर आता इथे लक्ष द्या. नाम. खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहिलं आहे व्यक्ती. त्याच्यात नावं आहेत अंजू, संजू, दिनेश, आजी. हे सगळं काय आहे? नाम. पुन्हा वस्तू, ठिकाण, वाहन. हे सगळं काय आहे? घर, फोन, बस, रेल्वे. ही पण नाम आहेत, म्हणजे नाऊन आहेत. आणि गुण, नम्रपणा, उद्धटपणा, चांगुलपणा, प्रेमळपणा, ही सुद्धा सगळी काय आहेत? नाम आहेत. तर गुण गुण म्हणजे काय? गुण म्हणजे क्वालिटी. त्या व्यक्तीत असणारा, तिच्या स्वभावात असणारा विशेषता म्हणजे गुण. एखाद्याकडे खूप लविंग आहे, तो अफेक्शनेट आहे, तर मराठीत त्याला म्हणतात ह्याच्याकडे खूप प्रेमळपणा आहे. नम्रपणे म्हणजे काय? काय म्हणतो? मॅम नम्रपणे म्हणजे काय? हंबल. नम्रपणे म्हणजे हंबल किंवा मॉडेस्ट ज्याला म्हणतो ना, त्याला म्हणतात नम्रपणा. मॅम हा. उद्धटपणा म्हणजे? उद्धटपणा म्हणजे रूडली बॅक आन्सर करतो ना आपण, बॅक आन्सर्स करणं, त्याला म्हणतात उद्धटपणा. तर ही सगळं नाम आहेत. ह्याला सगळ्याला नाम म्हणतात. तर समजलं तुम्हाला नाम किंवा नाऊन कशाला म्हणतात? सगळ्यांना समजलं? इरा, तुला समजलं का? हा. सोपं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला किंवा वस्तूला आपण जे नाव देतो त्याला आपण नाम असं म्हणतो. तर आता इथे 3 आहेत वाक्य आणि मी तुम्हाला अजून 4-5 वाक्य देते. प्रत्येकाने एक वाक्य त्याच्यातलं नाम शोधून दाखवायचं. चल अनिशा, तुझ्यापासून सुरुवात करूया. तू वाचतेस पहिला प्रश्न? 1,50,000 ಅದಷ್ಟೇ ಅದ್ರಾಗ ಏನ್ ಕ್ಲೈಮ್ ಮಾಡಿದೆ ಹೇಳಿ ನಾನು. प्रश्न 3 मधलं पहिलं वाच. हॅलो काका, मी संजू बोलतोय. म्युच्युअल फंड्स एनपीएस वगैरे त्याच्यात कोणतं नाम आहे? काका संजू. काका आणि संजू हे नाम आहे. पुढचं कोण वाचणार? पुढचं आयुष वाच. आजी, तुम्ही या जागेवर बसा. कोणतं नाम आहे ह्याच्यात? आजी. व्हेरी गुड. ऋग्वेद वाच पुढचं. दिनेश हा गुणी मुलगा आहे. कोणतं नाम आहे ह्याच्यात? दिनेश. व्हेरी गुड. आता मी विचारते ऋग्वेद, अरे सॉरी ऋत्विक. मॅम, मला तर त्या स्वाध्यायवाचनांनी प्रश्न लिहित अजून झालं नाही. आज कम्प्लीट करते. आपण आधी तोंडी घेऊया, मग तू कंप्लीट करशील. आधी तोंडी घेऊया. तर ऋत्विक, मी विचारते, बंगलोर मध्ये खूप पाऊस पडत आहे. ह्या वाक्यात नाम कोणतं आहे? बंगलोर आणि पाऊस. त्यानंतर संगीता अतिशय नम्र मुलगी आहे. स्वरा नम्र आणि मुलगी. संगीता. मुलगी आणि संगीता. अनिता. संगीता. बरोबर. आता तनुष, तुला विचारते, सुवर्णा 5वीत जाते, 5वीत शिकत आहे. सुवर्णा आणि 5वीत.
आता स्वरा सांग मला. अंजू आणि संजू एकत्र फिरायला गेले. अंजू अंजू आणि संजू. हे 2 नामं आहेत, बरोबर. अंजू आता संजू. आता स्वरित मला सांग. अंजू आणि संजू. हा. आजोबा तुम्ही जेवायला बसा. ह्यामध्ये कोणतं नाम आहे? आजोबा. स्वरित सांग बरं. आजोबा. आजोबा. जेवाय. आजोबा हे नाव आहे. ठीक आहे. हा. तर आता सगळ्यांना नाम समजले. इरा तुला एक विचारू? हा अजून एक नाव अजून एक सेंटेन्स विचारा. अजून एक sentence म्हणा. राहुलकडे गणपती आला आहे. गणपती बाप्पा आले आहेत. राहुल. 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 राहुल आणि गणपती. गणपती. राहुल आणि गणपती. आणि गणपती. राहुल. राहुल आणि गणपती. राहुल आणि गणपती. राहुल आणि गणपती. राहुल आणि गणपती. राहुल आणि राहुल गणपती. आणि गणपती. राहुल आणि गणपती आहे. छान छान. राहुल आणि गणपती. राहुल आणि गणपती बाप्पा. हो हो हो, सगळ्यांचं नाम अगदी पक्क झालं. आता एक शेवटचा प्रश्न आहे. आपली छोटीशी इरा आहे, तिला विचार. मॅम तिलाच बरेच तोंडाला. तुला पण विचारते, तिला पण विचारते. इरा मला सांग. दिनेश बंगलोरला राहतो. कोणतं नाम आहे ह्याच्यात? बंगलोर. इरा सांगणार. इरा सांगणार. दिनेश. दिनेश अजून बंगलोर. दिनेश आणि बेंगलोर. शाबास. दिनेश अजून बंगलोर. बँगलोर. आता तनुष तुला एक राहिला होता ना, तू विचारायचं होतं तुला. माझे पेन बंद पडले. त्याच्यात कोणतं नाम आहे? पेन. परत सांगा. पेन. माझा परत सांगा. पेन. पेन. माझे पेन बंद पडले आहे. मॅम पेन. पेन. पेन बंद पडले. पेन. पेन. छान छान. सगळ्यांना नाम समजलंय पूर्ण. आता आपण प्रश्न 4था बघूया. खालील वाक्यात योग्य नामे लिहा. तुम्ही हात वरती करायचा. मी कोणालाही एकाला विचारेन. टिंब टिंब किंवा डॅश डॅश हा माझा जिवलग मित्र आहे. काय नाम लिहिणार ह्याच्यात? आयुष सांग, हात वर केलास तू. अनम्यूट कर, अनम्यूट. आम्ही आपल्या मित्राचं नाव लिहिल. काय लिहिशील नाव? रिटान्स. रिधांस हा माझा जिवलग मित्र आहे. गुड. दुसरं, माझ्या दप्तरात टिंब 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 या वस्तू आहेत. अनिशा सांगशील? पेन. अजून काय असतं दप्तरात आपल्या? स्कूल बॅग मध्ये दप्तर म्हणजे बुक्स. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? पुस्तके. पुस्तके. पेन, पुस्तके आणि पेन्सिल. स्केल. कंपास. वही. स्केलला काय म्हणतो मराठीत? कोणाला येतं? चला. स्केलला मराठीत काय म्हणतो? पट्टी. पट्टी. शाबास. पट्टी. पाटी. आणि टिफिनला काय म्हणतो? डब्बा. 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 आणि वॉटर बॉटलला? पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल. बरोबर, पाण्याची बाटली. आणि स्कूलला काय म्हणतो? शाळा. 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 आणि एक्झामला?
परीक्षा गुड, व्हेरी गुड. मग आता प्रश्न 5वा. खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा आणि नवीन शब्द तयार करा. आता इथे गोलात शब्द दिलाय, सर्कल मध्ये काही वर्ड्स दिले आणि बाजूला एक माळ दिली आहे. तर तो शब्द त्या माळेतल्या बरोबर मण्याला लावून एक आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तुम्ही हात वरती करायचा. पहिलं आहे माया. मायाला कोणता मणी लावणार? माया ह्या शब्दाला समोरचा कोणता मॅच होतो? पण पण नाही, नाही नाही, पण नाही होत. इराने हात वर केले. सांग इरा. मॅम आपण प्रश्न 5 ला गेले. मायाळू. बरोबर. मायाळू. त्यानंतर कष्ट. अनिशाने हात वर केला. नाही नाही, कष्टपणा नाही. मॅम फर्स्ट सेंटेन्स काय आहे? प्रश्न काय म्हणलं? कष्टला प्रश्न 5 मधलं फर्स्ट सेंटेन्स काय आहे? प्रश्न 5 मधला पहिला प्रश्न आहे, खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा आणि नवीन शब्द तयार करा. पहिला आपण बघितलं माया, मायाळू. मायाळू म्हणजे जी व्यक्ती एकदम सॉफ्ट असते, लव्हिंग असते, प्रेम करते, त्याला म्हणतात माया. प्रेमला समानार्थी शब्द आहे माया. तर माया, मॅम असं लिहू शकते का? मायाळू. मायाळू तर आपल्याला प्रेम करते. आता दुसरं आहे कष्ट. कष्टला कोणता मणी लावणार सांगा? नाही, कष्टवा नाही. मेहनत कष्ट काय लागणार कष्टला? आपण काय म्हणतो? एखादा तो शब्द वाक्यात. मेहनत हा, मग कष्ट, कष्टाळू. माया, मायाळू. तसं कष्ट, कष्टाळू. गोड. गोडला कोणता मणी लावायचा? गोडवा. शाबास. कोणी दिलं उत्तर? अनिशा. छान. गोड, गोडवा. आपण म्हणतो ना, गाजर हलव्यात गोडवा थोडासा कमी आहे किंवा श्रीखंडामध्ये गोडवा कमी आहे. तर गोड हा शब्द आणि त्याला आपण सफिक्स लावतो, गोडवा. लहान. लहानपणला समानार्थी शब्द माहितीये? लहानपणला समानार्थी शब्द कोणता आहे? मोठा. तो विरुद्धार्थी झाला. समानार्थी लहान मुलगा. लहानपण, छोटा किंवा बालपण. लहानपणला समानार्थी शब्द बालपण. त्यानंतर चपळ. फास्ट धावणं, फास्ट करणं. चपळाई. चपळाई म्हणतो त्याला. मोठे. मोठेपण. तर सगळे शब्द एकदा परत रिवाइज करूया. माया, मायाळू. कष्टाळू. गोड, गोडवा. लहानपण. चपळाई. आणि मोठे, मोठेपण. खाली अजून काय दिलंय?
वृद्धांना नेहमी मदत करावी, वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे. आपल्याहून जे पण लोक मोठे असतील त्यांना बॅक आन्सर्स करायचे नाहीत, त्यांना रिस्पेक्टफुली त्यांच्याशी बोलायचं. आपली हम्म, चूक हम्म. असेल तर मोठ्या मनाने ती करावी. कबूल करावी. आपली चूक असेल तर ती मोठ्या मनाने कबूल करावी. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला आपल्याला आपल्या मिस्टेकचा रिअलाइज व्हायला पाहिजे की आपण असं करायला नाही पाहिजे होतं. थर्ड हा. सेंटेन्स काय करू शकते? ते फक्त वाचायला दिले तुम्हाला. तीन त्या लेसन मधले मला थर्ड मेन त्याचं सेंटेन्स मला माहित नाही काय करायचंय ते. मी लिहिले वाचायचंय. शेवटचं विचारतो ना, शेवटचे 3 सेंटेन्स ना, ते फक्त वाचायचे आहेत आपल्याला. कष्ट ता कष्टी कष्ट- त्यामध्ये काय दिलंय, जे सर्कल मध्ये शब्द दिलेत ना, त्या सर्कल मधल्या शब्दाला पुढे एक मण्यांची माळ आहे, त्यातला मॅम बरोबर कष्टी शब्द असते. कष्टी शब्द नसतो, कष्टाला कष्टाळू असा शब्द असतो मराठीत. मॅम लहानला काय? लहानपण. लहान लहानपण. गोड गोडवा. आता हा आपला लेसन पूर्ण झाला. सगळ्यांना समजलं व्यवस्थित? हा मॅम. येस मॅम. छान. थम्स अप. मॅम होमवर्क. होमवर्क हा जो स्वाध्याय आहे ना, त्याच्यातला पहिला प्रश्न, तुम्ही कसे वागाल, ते जे 5 प्रश्न आहेत ना, तो होमवर्क आहे तुम्हाला. सगळे मॅम. हा, छान. आयुषने लिहिलं, व्हेरी गुड. मॅम ते पहिलं वाला प्रश्न. फक्त पहिला प्रश्न, बाकी ते नाम वगैरे ते नाही लिहिलं तरी चालेल. फक्त पहिले 5 उत्तर द्यायची आहेत ना, ते तेवढंच. हा, फक्त पहिले 5, बाकी नका लिहू. ठीक आहे. आता आपण फक्त वाचन करूया पुढच्या धड्याचं. पुढची कविता आहे नदीचे गाणे. नदी कोणी कोणी पाहिली आहे? काय मॅम? नदी नदी रिव्हर कोणी पाहिली आहे आणि कोणती पाहिली आहे रिव्हर? मी पहिली आहे. मी पण. कोणती पाहिली? आहे. छान. कोणती पाहिली आहे ती पण सांगायचं. मॅम पेज नंबर काय आहे? पेज नंबर काय आहे? धडा 15वा, पेज नंबर 25. 25. मॅम मी बघितलंय. कावेरी नदी. कावेरी नदी पाहिली आहे. आणि मी पण अजून कोण? कावेरी नदी. मी कावेरी. कावेरी नदी. तुंगभद्रा नदी पाहिली आहे. तुंगभद्रा प्रिंट आउट नदी. कोणती नदी पाहिली तनुषने? सूर्य नदी. सूर्य तिथे डाऊन होते ना, ते वाली नदी. नदी पहिला. मॅम मला कावेरी नदी पहिला. कावेरी नदी पाहिली. मॅम तुंगभद्रा. 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 चॅप्टर नदीचे गाणे काढायचं आहे. नदीचे गाणे होय ना मॅम? हा, नदीचे गाणे. मॅम प्रिंटआउट कोणाकडे नाहीये? माझ्याकडे नाहीये. ठीक आहे, मी आता फक्त आपण वाचून दाखवणार आहोत. मी तुम्हाला कविता वाचून दाखवते आणि मग त्यानंतर पुढच्या वर्गात आपण घेऊया त्याचं डिटेल. मॅडम ती तर मध्ये सांगितली होती का आपण? आपण वाचन घेतोय फक्त. सिलेबस मध्ये बहुतेक ती नाहीये. नाहीये. हा तेच. नाहीये. ठीक फक्त वाचन घेतो. आहे मॅम.
तर सगळ्यांनी ऐका हा. नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल अपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची, मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची. हे तुम्हाला रीडिंग प्रॅक्टिस, कारण परीक्षेत तुम्हाला एक उतारा वाचायचा आहे. त्यासाठी आपण रीडिंग प्रॅक्टिस. उतारा म्हणजे काय? पॅरेग्राफ किंवा परिच्छेद. कारण तुमची जेव्हा परीक्षा होईल त्या लेखी परीक्षेबरोबर तुमची तोंडी परीक्षा पण होईल आणि तिथे तुम्हाला थोडंसं वाचून दाखवावं लागेल. त्यासाठी आपण वाचनाचा सराव केला. मॅम, अजून क्लास संपले किती मिनिट्स? अजून 7 मिनिट आहेत. कोण आपलं कलादर्शन करणार? काय काय सादर करणार? कलादर्शन म्हणजे? कलादर्शन म्हणजे तुम्हाला जेही येत असेल, कला तुम्हाला येत असेल, श्लोक, गाणी, गोष्टी. मॅम, मी तुला सांगू का की मी काय केलं गणपतीच्या दिवशी? मला सांगायचं. छान. मला पण सांगायचं. आपण काय करूया, आता आपल्याकडे 6-7च मिनिटं आहेत ना, मग आज दोघं घेऊया आणि पुढच्या क्लासमध्ये दोघांचं घेऊया. ठीक आहे? मग आता मी कोण? मी सांगते फर्स्ट. मी सांगतो आधी. मी सांगते अगोदर. मी सांगतो. अगोदर मी सांगते. मी सांगते. मी सांगतो. श्लोका. श्लोका सांगतो. मी सांगते की मी सांगतो. प्लीज मी सांगतो. मी सांगतो. प्लीज मॅम मी सांगतो. प्लीज 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 मॅम मी सांगतो. प्लीज मॅम प्लीज मॅम प्लीज 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 मॅम मी सांगतो. प्लीज 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 मॅम भांडण नका करा. पहिलं इरा सांग, मग पुढचं कोणी सांगायचं ते मी सांगते. आता म्यूट करा सगळ्यांनी. हा, बोल बोल. कंचना गौरंदी राधे वृंदावनेश्वरी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. सगळ्यांनी म्यूट करा बरं. सगळ्यांनी म्यूट करा. मी एकेकाला सांगणार. ऋत्विक बोलतो. मॅम 3 पिग्स होते. प्लीज ते आई सोबत राहायचे. तर एकदा ते त्यांच्या आईला खूप त्रास द्यायचे. त्यांची आई म्हणायची की तुम्ही खूप दूर जा कुठेतरी फॉरेस्ट मध्ये आणि आपले घर बनवा. मी तुम्हाला एक दिवशी भेटायला. मग ते तिघं गेले आणि मग त्यांनी मोठं हे पाहिलं एरिया जिथे ते आपलं बनवू शकतात घर. तर त्या दोघांनी मिळून डिसाईड केलं की ते वेगळे वेगळे घर बनवतील. एक वाला म्हणाला की आपण सगळे वेगळे वेगळे घर बनवू. दुसरा म्हणाला की का वेगळे घर बनवायचे. मग दुसरा काहीच नाही म्हणाला. मग त्यांनी ठरवलं की ते वेगळे वेगळे घर बनवतील. तर मग एकाने आपलं घर बनवलं ग्रास पासून, एकाने वूड पासून बनवलं.
आणि एकाने ब्रिक पासन, ज्यांनी ब्रिक पासन बनवलं 2 पीक, एक पीक खूप हसत होते. एक पीक खूप मेहनत करून या ब्रिकनी बनवत होता घर, पण बाकी 2 पीक त्याच्या खूप हसत होते की तुझं घर तर ब्लो होऊन जाईल. मग एकदा एक वुल्फ आला, त्याने पाहिलं की तिन्ही पिक्स खेळत होते एक दुसऱ्याशी. म्हणाले की आता मी सगळ्यांना खाऊन टाकेल. मग तो धावत गेला आणि सगळे पिक्स त्याला पाहून घाबरून गेले आणि आपल्या घरी गेले. मग आधियावाल्याकडे तो आला. तो म्हणाला की हे पीक तू दार उघड, नाही तर मी तुझं घर तोडून टाकेल. मग पीक म्हणाला की तू तोडून टाक, काही कर, मी तुला नाही येऊ देणार आतमध्ये. मग त्याने डिस्ट्रॉय करून टाकलं त्या घर. मग तो दुसऱ्या पीक कडे गेला. मग त्याचं पण डिस्ट्रॉय केलं आणि मग दुसऱ्या पीक कडे गेला. त्याचं ब्रिकनी होतं ना, त्याच्यामुळे त्याचा डिस्ट्रॉय नाही केलं. वुल्फने किती केलं, पण त्या ब्रिकवाल्या पीकचं हे घर झालंच नाही. आणि मग त्याच्यावरती हे होतं काहीतरी असं चित्र. तो म्हणाला की मी तिकडून येईल, तर तिकडे हे त्यांनी असं एक फायर लावली कुठेतरी आणि मग त्या वुल्फच्या टेलला फायर लागली. मग तो चालला गेला. मग त्या दोन्ही पिग्सला आपल्या चुकीची रिअलाइज झालं, आपली चूक, की आपण त्याला चिडवायला नाही पाहिजे होतं. त्या दोन्ही पिग्सनी त्याला सॉरी म्हटलं आणि मग त्यांचे एकदा त्यांना भेटायला आलीच. छान. आता आपण क्लास संपवूया. जे कोणी उरले त्यांना सगळ्यांना पुढच्या वेळेला मी काय परफॉर्म करू? मॅम श्लोका ठरवून ठेव, कारण आता जवळजवळ 59 झालेत मॅम ना. मी आता आरती परफॉर्म करून घेऊ का? सुख करता दो गर्दची. सगळ्यांनी ठरवून ठेवा काय म्हणायचं ते. आणि आपण जेव्हा पुढचा वर्ग घेऊ ना, तेव्हा तुम्हाला जास्त वेळ जाईल कला सादर करायला. मॅम अनिशाला काहीतरी एक दाखवायची करता आहे. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशे दुराची, कंठी जाळके माल मुक्ता फाळांची, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव जे देव रत्न खचिता फाळा तुझ गौरी कुमारा, चंदनाची योटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत तोबरा, रुंझुंती न पुणे चरणी गागरिया, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना, दास रामाचा वटपा हे सजना, संकटी पावाने निर्वाणी रक्षाने सुरवर वंदना, जे देव जे देव जे देव जे देव जे मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पूर्ती, जे देव जे देव. एक शेवटचा परफॉर्मन्स अनिशाचा होईल. मग बाकी जेवढे पण आहेत त्यांनी पुढच्या ह्याला तयार करून ठेवा पुढच्या वर्गासाठी. आणि मग आपण आपला वर्ग थांबवूया. अनिशा कर सादर. तू काय करतेस सादर? दाखवायचं. दाखव. अरे वा, तू बनवलास का? असा समोर धर, सगळ्यांना दिसू दे. थोडा जवळ धर. खूपच छान, खूपच छान. खूपच छान गणपती आहे अनिशा. किती छान आहे. छान गणपती अनिशा. खूप सुंदर. म्हणजे नाईस गणपती अनिशा. खूप सुंदर. खूप छान आहे. अनिशा छान आहे गणपती. गणपती खूप छान आहे अनिशा. कशाने बनवलं? कोणी बनवला? कार्डबोर्ड. तू एकटीने बनवलास? अच्छा. आणि कलर कोणी केला? कलर तिने स्वतः केलेलं आहे. हा, थोडस गणपती बनवायला मी थोडी मदत केली, पण बाकी सगळं तिनेच बनवलं. म्हणजे ते लोटस वगैरे सगळं तिनेच केलंय. हा, लोटस आणि हे ते फक्त जरा असं चेहरा वगैरे जे जमणार नाही तेवढं मी भाग तिला मदत केलं होतं. बाकी लोटस म्हणजे ते जे कमळावरती बसलेत आणि हे ते सगळं तिने बनवलं. तिच्या वयाच्या मानाने खरंच कौतुकास्पद आहे. खूप छान अनिशा. अशीच प्रगती करत राहा.
तर आपण आता गणपती बाप्पा मोरया म्हणूया सगळ्यांनी. हो गणपती बाप्पा. मोरया. हा, पण मॅम चला. माझे गणपती बाप्पा तर आज घरी गेले. मॅम कालच माझे परवा आमचे गणपती बाप्पा घरी गेले गावाला. माझी आज गणपती आमचे तर गणपती बाप्पा घरी मंगळवारला गेले. गेलो होता. ठीक आहे, मग आता आपण क्लास वर्ग संपवूया. आपण पुढच्या शनिवारी भेटूया. तोपर्यंत तुमचा होमवर्क गृहपाठ व्यवस्थित लिहायचा आहे. शुद्धलेखन पाठ काय आहे? आमचा गृहपाठ काय आहे? गृहपाठ आहे, आपण जे सुरुवातीला प्रश्न केले ना, बोलावे कसेच्या पाठीमागे जो स्वाध्याय आहे पहिला प्रश्न, तो गृहपाठ आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. हा तुमचा गृहपाठ आहे. तर तो व्यवस्थित करायचा. आणि अजून जे काही विद्यार्थी शिल्लक आहेत ज्यांनी परफॉर्मन्स नाही केला त्यांनी तयार करून ठेवा. पुढच्या वर्गात तुमचं सगळ्यात पहिलं घेऊया आपण. ठीक मी आहे, नाही परफॉर्मन्स करून ठेवला. सगळ्यांना देणार संधी पुढच्या वर्गात, उरलेले सगळे प्रत्येक जण. चला आपण शुभरात्री म्हणूया. शुभरात्री मॅम. बाय मॅम. चला. बाय मॅम. शुभरात्री मॅम. बाय मॅम. बाय.